असाच आहार आपला डाएटमध्ये असला पाहिजे, जेणेकरून वजन कमी झाल्याच्या नंतर आपलं वजन ते कमी टिकून राहील. आता म्हणतात की आपण भात नको खायला, भाताने वजन वाढतं. आता यामध्ये लक्षात घ्या, आपण डाळ, भात, भाजी, भाकरी, चपाती हे सगळं खातो, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे ना, तो डाळीचा एक आहे आणि दुसरं म्हणजे तुम्ही जी भाजी खाताय तिचा आहे. तुम्ही भाताचं प्रमाण घ्या, तुम्ही भात घ्या, दररोज भात खावा, पण त्या भाताचं प्रमाण जे आहे ना ते थोडं कमी घ्या आणि त्याच्याबरोबर डाळीचं प्रमाण जास्त घ्या, भाजीचं प्रमाण जास्त घ्या आणि तुम्ही सॅलड सुद्धा. सॅलड कशासाठी घ्यायचे, तर फायबर शरीरामध्ये असलं पाहिजे म्हणून सॅलड घ्यायचं असतं. आता तुम्ही म्हणाल की मला भूकच खूप लागते, मी काय करू? तर सॅलडचं प्रमाण वाढवा, भाजीचं प्रमाण वाढवा, डाळीचं प्रमाण वाढवा, भाताचं प्रमाण फिक्स ठेवा. 130 ग्रॅम 150 ग्रॅम एवढाच भात घ्या, त्याच्यापेक्षा जास्त भात घेऊ नका. का नाही तुमचं वजन कमी होणार? स्लोली कमी होईल, पण जर हे वजन कमी झालं, तुमच्या मसल चांगल्या झाल्या, तर शरीरामध्ये खूप चांगल्या प्रकारे बदल होईल. आणि त्याचबरोबर जर तुम्ही व्यायाम रेग्युलरली करत राहिलात तर वजन पुन्हा वाढण्याचा प्रश्न येत नाही. तुमच्या मसल्सच वाढायला लागतात, मसल्सच चांगल्या प्रकारे सुदृढ राहतात आणि सांधेदुखी वगैरे हे कसलेच प्रकार होत नाही. म्हणून व्यायाम करायचा असतो.